महत्वाची बातमी मुंबईच्या भांडूपमध्ये अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी एक घटना समोर आली आहे। भूतबाधा झाली म्हणून 2.5 वर्षाच्या मुलाला चक्क चटके देण्यात आले। मुलाला चटके देत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार देखील घडलेला आहे। या प्रकरणी भांडूप पोलिसांनी वैभव कोकरे आणि त्याची पत्नी हर्षदा गुरवला अटक केलेली आहे। या आरोपी दाम्पत्याकडे गार्गी कदम या काम करत होत्या। गार्गी यांचा 2.5 वर्षांचा मुलगा हा खूप रडत असल्याने त्याला त्या भूतबाधा आहे असं आरोपींनी गार्गी यांना सांगितलं। त्याची भूतबाधा आम्ही उतरवतो असं सांगत त्यांनी या मुलाला चटके देत बेदम मारहाण केलेली आहे। तर भांडूप पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भातला गुन्हा दाखल झालेला आहे। पोलीस अधिकचा तपास करतायत। मात्र घडलेला प्रकार अत्यंत धक्कादायक आहे। भांडूपमध्ये अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी ही सगळी घटना आहे। भूतबाधा झाली म्हणून 2.5 वर्षाच्या मुलाला चटके देण्यात आले। मुलाला चटके देत मारहाण केल्याचा देखील प्रकार घडलेला आहे। तर या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भात भांडूप पोलिसांनी आता वैभव कोकरे आणि त्याची पत्नी हर्षदा गुरव कोकरे हिला अटक केलेली आहे। या आरोपी दाम्पत्याकडे गार्गी कदम या काम करत होत्या। गार्गी यांचा 2.5 वर्षांचा मुलगा हा खूप रडत असल्याने त्याला भूतबाधा झाली असं या दाम्पत्याने सांगितलं आणि भूतबाधा उतरवायची म्हणून त्याला चटके देण्यात आले आणि बेदम मारलं देखील। तर मुंबईच्या भांडूपमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी ही सगळी घटना आहे। भूतबाधा झाली म्हणून 2.5 वर्षांच्या मुलाला चटके देण्यात आले। तर मुलाला चटके देत मारहाण केल्याचा देखील प्रकार घडलेला आहे। या प्रकरणी भांडूप पोलिसांनी वैभव कोकरे आणि त्याची पत्नी हर्षदा गुरव कोकरेला अटक केलेली आहे। या प्रकरणाच्या संदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला। अधिकचा तपास आता पोलिसांनी सुरू केलेला आहे। मात्र अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी ही सगळी घटना आहे। भूतबाधा झाली म्हणून 2.5 वर्षांच्या मुलाला चटके देण्यात आले। मुलाला चटके देत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार भांडूपमध्ये घडलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।